पूर्ण रोजगार संकल्पना। एखाद्या वेळेस हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो। रोजगार विषयक विविध संकल्पना आहेत। प्राध्यापक भूमनच्या मते रोजगाराची तांत्रिक उच्चतम पातळी म्हणजे पूर्ण रोजगार होय। या व्याख्येनुसार प्रत्येक व्यक्तीकडून आयुष्यभर प्रत्येक मिनिट काम अपेक्षित आहे। अर्थातच हे प्रत्यक्षात शक्य नाही, कारण प्रत्येकाला कामाबरोबरच विश्रांतीची आवश्यकता असते। रोजगाराची व्याख्या। पूर्ण रोजगार अवस्था म्हणजे देशात ठराविक वेतन पातळीवर ज्या लोकांची काम करण्याची क्षमता व इच्छा आहे त्यांना पूर्ण वेळ रोजगार मिळणे होय। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पूर्ण रोजगार म्हणजे शून्य अवांछित बेकारी होय। जेव्हा लोक क्षमता असतानाही स्वेच्छेने बेकार राहतात त्यास वांछित बेकारी असे म्हणतात। पूर्ण रोजगाराच्या व्याख्येतून पुढील लोकांना वगळण्यात येते। स्वेच्छेने बेकारी स्वीकारलेले लोक, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, अतिगरीब व्यक्ती। काही व्यक्ती इतक्या श्रीमंत असतात की त्यांनी काम करण्याची आवश्यकता नसते। लहान मुलांची शारीरिक क्षमता पूर्ण काम करण्याची नसते। वृद्ध माणसांनाही निवृत्ती आवश्यक असते। तसेच अतिगरीब व्यक्तींना भीक मागून पोट भरायची इतकी सवय लागलेली असते की काम करून जीवन जगण्याची इच्छा किंवा प्रवृत्ती निर्माण होत नाही। या व्यक्तींना पूर्ण रोजगाराच्या व्याख्येत वगळले जाते। थोडक्यात सांगायचे झाले तर पूर्ण रोजगार पातळी अशा वेळी अस्तित्वात असते की ज्यावेळेस अवांछित बेकारी शून्य असते। ज्यावेळेस अवांछित बेकारी दिसून येते तिलाच खऱ्या अर्थाने बेरोजगारी म्हटले जाते। से यांच्या सिद्धांतावरील टीका हा प्रश्न पेपरला येण्याची दाट शक्यता आहे। तर चला आपण याचं उत्तर बघूया। 19व्या शतकातील सर्व आर्थिक विचार व आर्थिक धोरण से यांच्या सिद्धांतावर आधारित होते। साहजिकच सनातनवादी पारंपरिक अर्थशास्त्रावर आणि त्यामुळे पर्यायाने त्यांच्या मुळाची असणाऱ्या से यांच्या बाजाराच्या सिद्धांतावर टीका सुरू झाली। से यांच्या बाजारपेठेच्या सिद्धांतावर पुढील प्रमुख आक्षेप घेतलेले आहेत। 1. अपुरी मागणी। उत्पादनाच्या संदर्भात पहिला आक्षेप असा की वस्तूच्या पुरवठ्यातूनच त्यांना मागणी निर्माण होत नाही। से यांच्या मते प्रत्येक पुरवठा आपल्या स्वतःसाठी मागणी निर्माण करीत असतो, कारण उत्पादनाबरोबरच समतुल्य क्रयशक्ती निर्माण होते। त्यामुळे सर्वसाधारण अतिरिक्त उत्पादन अशक्य असते। से यांचे हे विश्लेषण लोक काहीच बचत न करता आपल्या उत्पन्नाचा संपूर्ण भाग वस्तू खरेदीवरच खर्च करतात। या गृहीतावर आधारलेले आहे। त्यामुळे जेवढे उत्पादन होईल ते बाजारात विकले जाते। टीकाकारांना हे गृहीत मान्य नाही, कारण लोक संपूर्ण उत्पन्न खर्च न करता उत्पन्नाचा काही भाग बचत करतात। ह्या बचतीमुळे काही प्रमाणात मागणी कमी होऊन प्रचलित उत्पादनातील काही भाग विकला जात नाही व उत्पन्न खर्च प्रभावाला गळती लागते। बचतीमुळे एकूण प्रभावी मागणी न्यूनत्व निर्माण होते। त्यामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन अतिरिक्त ठरते। म्हणूनच टीकाकारांच्या मते से यांचा नियम वास्तववादी नाही। बेरोजगारीची वास्तववादी स्थिती। रोजगाराच्या संदर्भात दुसरा आक्षेप असा की श्रमिकाचा पुरवठा व त्याची मागणी याचे आपोआप समायोजन होत नाही। से यांच्या मते ज्या अर्थी सर्वसाधारण अतिरिक्त उत्पादन अशक्य आहे त्या अर्थी सर्वसाधारण बेरोजगारीचा प्रश्न निर्माणच होत नाही। प्रचलित वेतन स्वीकारण्यास तयार असणाऱ्या सर्वांना रोजगार मिळतो। जरी तात्पुरता बेरोजगार निर्माण झाला तरी वेतन दर खाली येऊन श्रमिकाच्या मागणीत वाढ होईल व बेरोजगार लवकरच दूर होईल। 3. उत्पन्नाचे असमान वाटप। केन्सच्या मते अर्थव्यवस्था स्वयंचलित नसते। समाजातील आर्थिक विषमतेमुळे श्रीमंताकडे अधिक संपत्ती असते, पण तिचा पूर्ण उपभोग घेतला जातोच असे नाही। याउलट गरिबाकडे इतकी अपुरी संपत्ती असते की त्याच्या सर्व गरजाही त्यातून भागविल्या जाऊ शकत नाहीत। परिणामी राष्ट्रीय उपभोग आणि राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच एकूण मागणी व पुरवठा यामध्ये अंतर पडते व बेरोजगार निर्माण होतो। 4. अपूर्ण रोजगार समतोल। केन्सने से यांच्या सिद्धांतावर टीका करताना दाखवून दिले की अर्थव्यवस्था समतोलात आली असता ती परिस्थिती पूर्ण रोजगाराची असेलच असे नाही। वास्तवात अपूर्ण रोजगार अवस्थेतही समतोल येऊ शकतो, किंबहुना पूर्ण रोजगाराच्या परिस्थितीतील समतोल हा अपवादच असतो असे केन्सने मानले। 5. केवळ अंशलक्षी अर्थशास्त्रालाच लागू। से यांच्या सिद्धांतात बेरजेचा तर्कदोष दिसून येतो। वेतन दर उतरल्याने जादा रोजगार निर्माण होणे किंवा
व्याजदर उतरल्याने जादा गुंतवणूक होणे हे एका उत्पादन संस्थेच्या बाबतीत खरे ठरू शकते, पण एकाच वेळेस सर्व उद्योग क्षेत्राच्या बाबतीत खरे ठरणार नाही. 6. खुली अर्थव्यवस्था वास्तवात अशक्य. से यांचा सिद्धांत खुल्या स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत लागू होतो, पण व्यवहारात अशी व्यवस्था आढळत नसल्याने अशा तऱ्हेचा समतोल सुरळीतपणे साधला जाणे कठीण असते. अशा वेळेस उत्पादन घटकाचा वापर करणे या गोष्टी बिनबोभाटपणे घडणे अवघड असते. 7. अल्पकाळाचे विश्लेषण नाही. से यांचा सिद्धांत दीर्घ काळातील समतोल समजावून सांगण्यास उपयोगी पडतो. केन्सचा दीर्घकालीन समतोलावर विश्वास नव्हता, म्हणून ही से यांचा सिद्धांत हा केन्स व केन्सवादी अर्थतज्ञांच्या टीकेचा विषय ठरला. 1936 साली केन्सचे जनरल थिअरी हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक घटक तर्कशुद्धपणे मांडले व त्यामुळे केन्सच्या उदयानंतर से यांच्या सिद्धांताला हादरे बसले.